ह्या छोटा पुढारीचा नेमका काय विषय आहे ना, मला तेच कळण झाले. कारण तो धीरज बनलाय त्या निक्कीचा, तो त्या अरबाज आणि निक्कीचं लव्ह अफेअर चालू आहे त्याला वाटतं, तो वहिनीच म्हणायला लागलाय, दाजीला चहा करा म्हणायला लागलाय. त्याचं नेमकं काय चाललंय मला तेच कळण झालंय. मी आधी त्याला ह्या डीपीच्या ग्रुपमध्ये बघत होतो, पण तो जो वागा लागलाय किंवा ज्या पद्धतीने त्याचं सगळं चालू आहे डबल डोलकी, मलाच कळण झालंय की त्याचं नेमकं काय झालं. त्याने पहिला तर डीपीला नॉमिनेट केलं. मला अपेक्षित होतं की त्यानंतर तो डीपी सोबत बोलून ते क्लिअर करेल की डीपी दादा असं असं माझं कारण होतं, त्यामुळे मी तुम्हाला नॉमिनेट केलं, सॉरी, माफी मागेल. पण त्याला वाईट काय वाटलेलं तर अरबाज वगैरे त्याच्यावरती चिडले होते त्या टास्कमध्ये, त्याचं त्याला वाईट वाटलं. तो पुरुषोत्तम दादाच्या कुशीत घुसून रडत होता की माझ्यावर सगळे चढायला लागले. का? डीपीचा वगैरे विषय नाही आहे, ते अरबाज वगैरे याच्यापासून रुसले. खूप वर्षाची यांची जिगरी मैत्रीण आहे, यांची एकदम करण अर्जुन मैत्रीण आहे. तो त्याच्याबद्दल एक्सपेक्टेशन ठेवायला लागला की तो अरबाज माझ्यावरती चिडला, मला खूप वाईट वाटलं म्हणून तो घुसून रडत होता. आणि त्यानंतर परत काय केला, तो परत जाऊन अरबाजच्यात घुसला. परत जाऊन अरबाज संघ तू असं केला तसं केला, मी तुला साथ देईन, खंबीर साथ देईन. अरे तुझा वापर व्हायलाय रे बाबा. त्या आर्याबद्दल पण मी हेच बोललो होतो आणि आता पण मी हेच बोलतोय. तुझा पूर्णपणे वापर व्हायला लागलाय छोटा पुढारी. तुझे जर फॅन्स माझी बघत असतील ना, तर त्या फॅन्सला मी सांगतो, त्यांना रिक्वेस्ट करा, त्यांना सांगा की तुझा पूर्णपणे वापर व्हायला लागला आणि तू जे वागायला लागलास ना ते पूर्णपणे रॉंगच दिसायला लागले. अरे एवढंच काय, जेव्हा वर्षा मॅडम आणि निक्कीचं जेव्हा परत लागलं होतं की निक्की बेडवरती बसताना सापडली होती, म्हणताना वर्षा मॅडम तिला सांगत होती की तू पण बेडवरती बसलेली बघ, तुझ्याकडनं चूक झाली. तेव्हा हा दाजी आला बाई निक्कीची साथ द्यायला. काय म्हटलं दाजी आमचा छोटा पुढारी, अहो वर्षाताई तिने माफी मागितली ना. अरे तू का तिची वकिली करतोय त्या निक्कीची? तुझी कोण आहे ती? हा वहिनी आहे ना, ठीक आहे, मानलेली वहिनी. अरे वहिनी नंतर त्यांचं लगीन नवं त्या दोघांचं पहिला होईल का नाही बघ, ती त्याच्यावरती लात घालून बाहेर काढती बघ काही दिवसांमध्ये, आणि तू तिला वहिनी म्हणायला लागलायस. तुला सांगतो, जर तू असं वागत राहिलास ना छोटा पुढारी, खेळ खाल्लास भावा, तू बाहेर जाणार, लिहून ठेव. या सगळ्या भांडणांमध्ये मला एक गोष्ट आवडली ना, ती म्हणजे पहिला ग्रुप तर हा झालायच बाईचा, पण दुसरा ग्रुप तयार व्हायला लागला. डीपी, मालवणी क्वीन, त्यानंतर आपला पुरुषोत्तम दादा, अभिजित पण कधी कधी हे परत एकत्र बसायला लागलेत आणि जे चर्चा व्हायला लागले. डीपी दादा आमचं डोकं वापरायला लागला आहे. तो 4 चौघं जेव्हा ते ग्रुपमध्ये बसतायत तेव्हा तो विचार करायला लागला या गोष्टींवरती की आपल्याला ग्रुप बनवायला पाहिजे, किंवा कोण कसं आहे, कोण 40% आपल्याकडे आहे, कोण 60% त्यांच्याकडे आहे, किंवा कुणासंग कसं बोलायला पाहिजे, कसं स्टँड घ्यायला पाहिजे. हे आता सध्या दीपीने स्टँड घेतलाय आणि तो या ग्रुपमध्ये चर्चा चालू आहे की परत त्यांचा ग्रुप तयार होईल. मी वाटच बघतो यांचा ग्रुप कधी तयार होतोय. खूप मजा येणार आहे, खूप धमाल येणार आहे. आणि मित्रांनो, यासारखेच अजून व्हिडिओ मी भरपूर टाकलेत, चॅनलवरती जाऊन बघायचं. अस्सल कोल्हापुरी माणूस या बिग बॉसची वाजवतोय, त्यामुळे जाऊन बघायचं, विसरायचं नाही. प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्टमध्ये जायचं, व्हिडिओ पूर्ण बघायचे, लाईक करायचं, कमेंट करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.